नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं विषय खोल या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण आज जीएस वरती खूप सारे महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन आलेलो आहोत, जे की परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट ठरणारे आहेत. मित्रांनो, हे प्रश्न खूपच इम्पॉर्टंट असल्यामुळे तुम्ही हे नोट डाऊन करू शकता आणि तुम्हाला जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल की तुम्ही परत परत त्याची रिव्हिजन करू शकता. तर मित्रांनो, यामधला जो पहिला प्रश्न आपण घेतलेला आहे तो आहे भारतीय संविधानाचे जनक कोणाला म्हटले जाते. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय संविधानाचे जनक कोणाला म्हटले जाते. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, म्हणजेच डॉक्टर B.R. आंबेडकर. लक्षात ठेवायचं मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महत्त्वाचं आहे मित्रांनो, भीमराव आंबेडकर हे संविधान सभेचे म्हणजेच मसुदा समितीचे अध्यक्ष होते. लक्षात ठेवायचे, महत्त्वाचं आहे. भारताचे संविधान करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता, त्याच्यामुळे त्यांना भारतीय संविधानाचे जनक असे म्हटले जाते मित्रांनो. तर पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी म्हणजेच ग्लँड कोणती आहे. महत्त्वाचं आहे मित्रांनो, उत्तर आहे ऑप्शन बी, म्हणजेच यकृत. यकृत इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला, लिव्हर. लक्षात ठेवायचं मित्रांनो, यकृत हा मानवी शरीरातील सर्वात मोठा अंतर्गत अवयव आहे आणि सर्वात मोठी ग्रंथी आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे, यकृतामधून पित्तरस स्रावत असतो मित्रांनो आणि हे फॅट्स म्हणजे पचवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतं मित्रांनो. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात महत्त्वाचा, जे की सत्यमेव जयते हे वाक्य कुठून घेण्यात आले आहे. महत्त्वाचं आहे मित्रांनो, उत्तर आहे ऑप्शन बी, म्हणजेच मुंडक उपनिषद. लक्षात ठेवायचं आहे, मुंडक उपनिषद. महत्त्वाचं आहे, मुंडक उपनिषद. तर हे भारताचे ब्रीद वाक्य आहे, सत्यमेव जयते. लक्षात ठेवायचं आहे, सत्यमेव जयते. आणि हे कुठल्या ग्रंथामधून घेतलेले मित्रांनो, तर मुंडक उपनिषद या ग्रंथामधून घेतलेले. लक्षात ठेवा. राष्ट्रीय राजमुद्रेच्या खाली देवनागरी लिपीत लिहिलेलं आहे मित्रांनो, सत्यमेव जयते. लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे. महत्त्वाचं आहे मित्रांनो, जगातील सर्वात मोठा महासागर आहे ऑप्शन सी, म्हणजेच पॅसिफिक महासागर, ज्याला प्रशांत महासागर देखील म्हटले जाते मित्रांनो. लक्षात ठेवा. तर पॅसिफिक महासागर हा पृथ्वीवरील सर्वात मोठा आणि सर्वात खोल महासागर आहे. हा जो महासागर आहे तो जवळपास 1/3 भाग व्यापलेला आहे, जो की पृथ्वीचा म्हणजे सर्वात मोठा. त्याच्यानंतर जो आपलं सर्वात खोल मरियाना गर्त आहे ती पण याच महासागरात आहे, पॅसिफिक महासागरात. ओके, लक्षात ठेवायचं मित्रांनो. प्रशांत महासागर असं देखील नाव कधी कधी येऊ शकतं, म्हणून मी ते ऑप्शनमध्ये तुम्हाला ब्रॅकेटमध्ये टाकलेलं आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, पॅसिफिक महासागर म्हणजेच प्रशांत महासागर. पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो, इन्क्लाब जिंदाबाद हा नारा कोणी दिला किंवा कोणी लोकप्रिय केला. तर महत्त्वाचं आहे मित्रांनो, ऑप्शन सी हे त्याचं बरोबर आन्सर आहे, भगतसिंग. लक्षात ठेवायचं आहे, हा नारा मूळ स्वरूपात जो आहे तो 1921 मध्ये दिला होता, मौलाना हसरत मोहानी यांनी दिला होता मित्रांनो. त्याच्यानंतर जे आपले क्रांतिकारक आहेत भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा दिल्लीमध्ये असेंब्ली बॉम्ब फेकताना हा नारा देऊन तो प्रसिद्ध झाला होता मित्रांनो. लक्षात ठेवायचं. ओके, पुढचा प्रश्न बघूयात, प्रकाश वर्ष म्हणजेच लाईट इयर हे कशाचे एकक आहे. तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, म्हणजेच हे अंतराचे एकक आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो, प्रकाशाने एका वर्षात कापलेल्या एकूण अंतराला एक प्रकाश वर्ष असे म्हटले जाते मित्रांनो. लक्षात ठेवायचंय. आणि हे तारे, ग्रह आणि आकाशगंगा यांच्यातील प्रचंड अंतर मोजण्यासाठी या एककाचा वापर केला जातो मित्रांनो. लक्षात ठेवा. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतात गुलाबी शहर म्हणजेच पिंक सिटी म्हणून कोणते शहर ओळखले जाते. महत्त्वाचं आहे मित्रांनो, उत्तर आहे ऑप्शन बी, जयपूर. लक्षात ठेवायचं आहे, राजस्थानची राजधानी जयपूर हे गुलाबी शहर आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे, जयपूर कुठे आहे, राजस्थानमध्ये. 1876 मध्ये वेल्सने राजकुमार प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या स्वागतासाठी तेथील महाराज सवाई रामसिंग यांनी संपूर्ण शहर हे गुलाबी कलरने रंगवलेलं होतं, त्याच्यामुळे या शहराला गुलाबी शहर असे नाव पडलेले आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो, सूर्यमालेतील सर्वात उष्ण म्हणजेच हॉटेस्ट ग्रह कोणता आहे. महत्त्वाचा आहे मित्रांनो,
उत्तर आहे ऑप्शन बी म्हणजेच शुक्र. शुक्र म्हणजेच व्हेनस. लक्षात ठेवायचं, इंग्लिशमध्ये काय म्हणतात, व्हेनस. जर आता ह्याचं जे स्पष्टीकरण आहे ते बघूयात मित्रांनो. जरी बुध ग्रह हा सूर्याच्या सर्वात जवळचा असला, म्हणजे बुध ग्रह हा जो आहे ना तो सर्वात जवळ आहे सूर्याच्या, तरी सुद्धा शुक्र हा सूर्यमालेतील उष्ण ग्रह आहे. याचं कारण असं आहे की जो शुक्र ग्रह आहे त्याच्या वातावरणात कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 वायूचे प्रमाण खूप जास्त आहे. याचं एक महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. संगणकाचा मेंदू म्हणजेच ब्रेन ऑफ कॉम्प्युटर कोणाला म्हणतात? तर महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. ऑप्शन सी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. CPU असं म्हटलं जाते मित्रांनो. CPUचे पूर्ण नाव आपण लक्षात ठेवायचे मित्रांनो. कधी कधी खूप वेळा प्रश्न येत असतो मित्रांनो. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असं त्याचं फुल फॉर्म आहे, लक्षात राहू द्या मित्रांनो. तर पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो. ओझोनचा थर म्हणजेच ओझोन लेयर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळते? महत्त्वाचं आहे मित्रांनो. ऑप्शन बी हे त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, स्थितांबर. लक्षात ठेवायचं आहे, स्थितांबर. तर स्थितांबर ओझोन वायूचा थर प्रामुख्याने स्थितांबर या थरात आढळतो. लक्षात ठेवा. हा थर सूर्यापासून येणारी घातक अनैतिक जो किरणं असतात ते रोखण्याचा काम करतो मित्रांनो. त्याचा जो इफेक्ट आहे तो सजीवांवरती होऊ देत नाही. तर पुढचा प्रश्न बघूयात. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता मानला जातो? तर मानला जातो, आता हा कन्फर्म नाही आहे मित्रांनो. हा खेळ फक्त राष्ट्रीय खेळ म्हणून मानला जातो आहे हॉकी. लक्षात ठेवायचं आहे. हा म्हणजे असं फिक्स नाही आहे, हा फक्त मानला जातो, लक्षात ठेवायचं आहे. तर भारताने ऑलिम्पिकमध्ये हॉकीमध्ये सलग 6 वेळा सुवर्ण पदक जिंकून सुवर्ण काळ गाजवला होता. त्याच्यामुळे याला राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखलं जातं मित्रांनो. एवढंच याचं कारण आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो. व्हिटॅमिन सी चे रासायनिक नाव काय आहे? तर मित्रांनो आपल्याला रासायनिक नाव माहीत पाहिजे. व्हिटॅमिन A, B, C, D याचे सर्वांचे रासायनिक नाव खूप वेळा विचारले जातात. त्याच्यामुळे आपल्याला रासायनिक नाव लक्षात पाहिजे मित्रांनो. याचं जे रासायनिक नाव आहे मित्रांनो, ऑप्शन बी म्हणजेच ॲस्कॉर्बिक ॲसिड. लक्षात ठेवायचे, ॲस्कॉर्बिक ॲसिड व्हिटॅमिन सीचे नाव आहे, लक्षात ठेवा. प्रामुख्याने ह्या व्हिटॅमिन सीमध्ये ना आंबटपणा असतो, म्हणजे आवळा, लिंबू, संत्री या पद्धतीने अशी त्याची चव असते, लक्षात ठेवा. तर पुढचा प्रश्न बघूयात. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी घडले होते? तर उत्तर सांगा मित्रांनो. ह्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे. उत्तर आहे मित्रांनो 1919 म्हणजेच ऑप्शन बी. लक्षात ठेवायचं 1919 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. 13 एप्रिल. लक्षात ठेवा मित्रांनो, 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथे जालियनवाला बाग हत्याकांड येथे शांततापूर्ण सभेत जमलेल्या निशस्त्र नागरिकांवरती तेव्हा जनरल डायर यांच्या आदेशाने ब्रिटिश सैन्याने अंधाधुंद गोळीबार केला होता मित्रांनो. त्यात शेकडो निष्पाप लोक मारले गेले. त्याच्यामुळे या जे कांड झालं त्याला जालियनवाला बाग हत्याकांड असं नाव देण्यात आलं मित्रांनो. 13 एप्रिल 1919 या दिवशी हे झालं होतं मित्रांनो. लक्षात ठेवा, तारीख पण महत्त्वाची असते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. प्रसिद्ध गीर राष्ट्रीय उद्यान म्हणजेच गीर नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? महत्त्वाचं आहे मित्रांनो. ऑप्शन सी हे बरोबर उत्तर आहे मित्रांनो, गुजरात. लक्षात ठेवायचं आहे, गुजरातमध्ये गीर हे राष्ट्रीय उद्यान आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. जगातील एकमेव नैसर्गिक निवासस्थान मानले जाते आशियाई सिंहांसाठी, लक्षात ठेवा. हे उद्यान प्रसिद्ध यासाठी आहे की सिंहांच्या संरक्षणासाठी हे प्रसिद्ध आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो. पाण्याचे कमाल घनत्व म्हणजेच मॅक्झिमम डेन्सिटी कोणत्या तापमानाला असते? तर महत्त्वाचं आहे मित्रांनो ऑप्शन सी म्हणजेच 4. लक्षात ठेवायचं ऑप्शन सी. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? महत्त्वाचं आहे मित्रांनो, भारतातील सर्वात लांब नदी जी आहे ती आहे गंगा. लक्षात ठेवा ऑप्शन सी.
आणि महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे मित्रांनो गोदावरी. लक्षात ठेवायचे 668 किलोमीटर. तर मित्रांनो मला सांगा गंगा नदीची लांबी किती आहे भारतातील? गंगा नदीची लांबी किती आहे? कमेंटमध्ये नक्कीच कळवा. त्याच्यानंतर आपण ह्याची जी माहिती आहे ती बघूया थोडीशी. तिची एकूण लांबी आता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा अगोदर. आता मी ह्याची लांबी सांगत नाही तुम्हाला. उत्तराखंडमधील गंगोत्री हिमनदीतून उगम पावते. लक्षात ठेवायचे मित्रांनो. आणि पुढे बंगालच्या उपसागराला मिळते. गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी मानली जाते मित्रांनो. लक्षात ठेवा आपल्या महाराष्ट्रात याची सर्वात जास्त लांबी आहे. आणि हिचा उगम जो आहे तो नाशिक येथे त्र्यंबकेश्वर येथे होतो मित्रांनो. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे इन्सुलिन. या इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर हे सर्वांना आलं पाहिजे मित्रांनो. मधुमेह म्हणजेच डायबेटीज हा आजार होत असतो मित्रांनो. ऑप्शन बी. लक्षात ठेवा. इन्सुलिन हा स्वादुपिंडाद्वारे म्हणजेच पॅनक्रियाज तयार होणारे संप्रेरक आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो. जे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते. शरीरातील इन्सुलिन कमी तयार झाल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते, ज्याला मधुमेह म्हणजेच आपण डायबिटीज असं म्हणतो. लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँकेचे म्हणजेच RBIचे मुख्यालय कोठे आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. ऑप्शन डी हे बरोबर आन्सर आहे मित्रांनो. मुंबई या ठिकाणी आहे RBIचे मुख्यालय. हे अगोदर कोलकाता या ठिकाणी होते मित्रांनो, जे की पश्चिम बंगालमध्ये आहे. त्याच्यानंतर हे स्थलांतर झालं आपल्या मुंबईमध्ये. तर भारतीय रिझर्व्ह बँक ही भारताची मध्यवर्ती बँक आहे मित्रांनो. हिची जी स्थापना झाली मित्रांनो ती 1 एप्रिल 1935 रोजी झालेली आहे. 1 एप्रिल 1935 महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि स्थापना झाली ती कोलकाता या ठिकाणी. त्याच्यानंतर जे स्थलांतर झालं ते 1937 मध्ये झालं. 1937 लक्षात ठेवायचं मित्रांनो. 1937 ते कुठे झाले? मग मुंबईला आले. लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो. डिस्कवरी ऑफ इंडिया भारत एक खोज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर महत्त्वाचा आहे मित्रांनो. खूप वेळा परीक्षेला येतो हा पण प्रश्न. तर मित्रांनो भारताचे जे पहिले पंतप्रधान आहेत त्यांनी लिहिलेलं आहे मित्रांनो. आणि हे कुठे लिहिलं आहे मित्रांनो? अहिल्यानगरच्या तुरुंगात. जेव्हा त्याला अहमदनगर असे म्हटले जायचे मित्रांनो. तर अहिल्यानगरच्या तुरुंगामध्ये त्यांनी हे डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलेलं आहे मित्रांनो. त्यांनी हे 1944 मध्ये लिहिलेले. लक्षात ठेवा मित्रांनो. त्याच्यानंतर पुढील प्रश्न बघूयात. कोणत्या देशाला उगवत्या सूर्याचा देश म्हटले जाते? तर हा प्रश्न पण खूप कॉमन आहे पण महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे घेतला मित्रांनो. जपान हे उगवत्या सूर्याचा देश म्हटले जाते मित्रांनो. जपान या देशाला. लक्षात ठेवायचं मित्रांनो. जपान हा जगाच्या पूर्वेकडील टोकावर स्थित असल्यामुळे तिथे सूर्योदय सर्वात आधी असतो. त्याच्यामुळे हा उगवत्या सूर्याचा देश म्हणून म्हटले जाते मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे. ह्याला इंग्लिशमध्ये लँड ऑफ द रायझिंग सन असे देखील म्हटले जाते. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे कथकली. कथकली हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध शास्त्रीय नृत्य प्रकार आहे? महत्त्वाचं आहे मित्रांनो. ऑप्शन सी हे बरोबर उत्तर आहे त्याचं. लक्षात ठेवा मित्रांनो. कथकली हा केरळ या राज्याचा पारंपरिक आणि अत्यंत प्रसिद्ध शास्त्रीय नृत्य आहे. म्हणजे क्लासिकल डान्स आहे. लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये कलाकार चेहऱ्यावर विशिष्ट बेरंगी रंगभूषा आणि मोठे मुकुटे परिधान करून केवळ डोळ्यां व चेहऱ्यांच्या हावभावावरून हे सादर करत असतात मित्रांनो. लक्षात ठेवायचे. कथकली ह्याचं मी वर्णन तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. रक्ताची गुठळी होण्यासाठी रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? तर महत्त्वाचं आहे मित्रांनो. ऑप्शन डी हे उत्तर आहे मित्रांनो. विटॅमिन के. लक्षात ठेवायचे. विटॅमिन के शरीरातील जखम झाल्यास रक्तप्रवाह थांबणे आणि रक्ताची गुठळी म्हणजेच ब्लड क्लॉट तयार करणे यासाठी विटॅमिन केची अत्यंत महत्त्वाची गरज असते मित्रांनो. या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे जखम झाल्यास रक्त गोठत नाही आणि सतत रक्तस्राव होत असतो मित्रांनो. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात.
लोधी वंशाची स्थापना कोणी केली होती? महत्त्वाचं आहे मित्रांनो, ऑप्शन सी हे बरोबर उत्तर आहे. बहलोल लोधी, लक्षात ठेवायचं, बहलोल लोधी महत्त्वाचं आहे. दिल्ली सल्तनतचा लोधी वंशाची स्थापना 1451 मध्ये बहलोल लोधी यांनी केली होती. लक्षात ठेवा मित्र, या वंशाचा शेवटचा राजा इब्राहिम लोधी हा होता मित्रांनो, इब्राहिम लोधी. याचा 1526च्या पानिपतच्या पहिल्या लढाईत बाबरने पराभव करून भारतात मुघल साम्राज्याची पायाभरणी केली होती. लक्षात ठेवायचे, कोणी केली होती मित्रांनो? बाबरने, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी म्हणजेच राजस्थान. लक्षात ठेवायचं मित्रांनो. मला सांगा मित्रांनो, भारतातील सर्वात मोठे राज्य जर राजस्थान आहे तर आपलं राज्य कितव्या क्रमांकावर येतं, म्हणजेच महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर येतं? मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. ओके, जमिनीच्या एकूण क्षेत्रफळाचा विचार केल्यास राजस्थान हे सर्वात मोठं राज्य आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे मध्य प्रदेश. आता मला सांगा आता कुठला आहे जे की तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानातील मूलभूत हक्क म्हणजेच फंडामेंटल राईट्स कोणत्या देशाच्या संविधानातून प्रेरित आहेत? महत्त्वाचं आहे मित्रांनो, ऑप्शन ए ह्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो USA म्हणजेच अमेरिका. अमेरिका या देशाच्या संविधानामधून घेतलेला आहे मित्रांनो आपण मूलभूत हक्क. लक्षात ठेवायचे मित्रांनो, हे आपले जे मूलभूत हक्क आहेत, मूळ संविधानात 7 मूलभूत हक्क होते, परंतु सध्या भारतीय नागरिकांना 6 मूलभूत हक्क प्राप्त आहेत. लक्षात ठेवायचे मित्रांनो, किती? 6. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर आपण ही सिरीज अशीच कंटिन्यू करू. तुम्ही मला फक्त कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडतोय का, आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील माझे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर मित्रांनो, आपण इथेच थांबूयात. धन्यवाद तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सो मच.